नमस्कार, जय हिंद सर्वांना. तर सध्या पोलीस भरती करणारे सगळेच विद्यार्थी मित्र आपलं ग्राउंड कसं वाढेल किंवा ग्राउंडचे सगळे इव्हेंट कसे प्रॉपर होतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. म्हणजे आपलं 1600 मीटर, 100 मीटर गोळाफेक किंवा मुलींचं 800 मीटर. तर प्रत्येकाची हीच धडपड चालू आहे, की आपल्याकडे आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत. मग या कमी दिवसांमध्ये आपण कुठल्या चुका करतोय ज्या नाही केल्या पाहिजे. काही-काहींना हेच माहिती नसतं, की आपण हे करतोय हे बरोबर आहे का चूक आहे. तर हे सगळं आज आपण जाणून घेऊयात, की आता वेळ आपल्याकडे खूप कमी राहिलेला आहे. मग कुठल्या चुका आपल्याला टाळायला हव्यात आणि आपल्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे, कुठल्या गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्या पाहिजेत. तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सुरू करूयात. सर्वप्रथम सगळ्याच जिल्ह्यांचं ग्राउंड 11 फेब्रुवारी किंवा 11 फेब्रुवारीच्या आसपास म्हणजे कोणाचं 11 तारखेपासून, कुठल्या जिल्ह्याचं 10 किंवा कुठल्या जिल्ह्याचं 16 तारखेपासून चालू होत आहेच. ठीक आहे. बाकी जिल्ह्यांच्या सुद्धा याच पद्धतीने अपडेट येणार आहेतच. त्यामुळे प्रत्येकाने तयारीत राहायचंय. तर बघूयात आपण की 11 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला आपलं ग्राउंड वाढवायचंय. मग आपल्यामध्ये काय बदल करायला हवा किंवा आपण कशा पद्धतीने पुढे जायला हवं. तर सर्वप्रथम आपण बघूयात की प्रॉपर डायट. बरेच विद्यार्थी मित्र याच्याच मागे लागलेले आहेत किंवा बऱ्याच लोकांचा असा समज झालेला आहे की पोलीस भरती द्यायची, ग्राउंड चांगलं मारायचंय, रनिंग चांगली वाढवायची, याच्यासाठी आपल्याला प्रॉपर डायट घेणंच गरजेचं आहे. म्हणजे याच टायमिंगला जेवायचं, एवढंच खायचं किंवा हेच खायचं, फक्त हे खायचं नाही, असं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये असतं आणि ते वारंवार आम्हाला लेक्चरमध्ये विचारत सुद्धा असतात की मॅडम आम्हाला डायट सांगा, मी पोलीस भरती करतोय. तर त्या सगळ्यांसाठी मला एवढंच सांगायचंय की पोलीस भरतीचं डायट वेगळं आणि वजन कमी करण्याचं डायट हे वेगळं असतं किंवा वजन वाढवण्याचं डायट हे वेगळं असतं. प्रत्येक डायट वेगवेगळं असतं. तसंच आपल्याला पोलीस भरतीसाठी जर डायट करायचंच आहे ना तुम्हाला, तर ते डायट हे हेल्दी असावं. भरपूर खाणं-पिणं असावं. कारण आता आपल्याला जर आता येणारी पोलीस भरती द्यायची जी 15 दिवसावरच आलेली आहे, तर ही पोलीस भरती द्यायची म्हणजे आपण नक्कीच आपलं वजन कमी करायचं नाहीये. 15 दिवसात कायच होणार आहे ना. त्यामुळे आता जर तुम्हाला डायट करायचंच आहे तुम्ही म्हणताय किंवा इथून पुढेही तुम्ही ते रुटीन कंटिन्यू ठेवू शकता. डायटमध्ये फक्त आपल्याला काय करायचंय, की आपल्याला सकाळी आपलं जे आपण रनिंगला जात असतो ना, आपल्या याच्यामध्ये एक मेनू ॲड करायचा आहे, तो म्हणजे कोमट पाणी. सकाळी ग्राउंडला जायच्या आधी अर्धा किंवा पाऊण तास हे कंपल्सरी आहे. ते का ते पण मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे, की आपल्या अर्धा किंवा पाऊण तास रनिंगच्या आधी आपल्याला कोमट पाण्यामध्ये मध टाकून प्यायचं आहे. ठीक आहे. हनी. मध टाकून कोमट पाण्यामध्ये प्यायचं आहे. ते प्यायल्यानंतर अर्ध्या पाऊण तासाने रनिंग स्टार्ट करायची आहे. जर ग्राउंडच्या लगेचच 15 मिनिटं आधी किंवा 10 मिनिटं आधी तुम्ही पाणी प्यायले आणि लगेच रनिंग स्टार्ट केली, तर कोणाकोणाच्या पोटात दुखण्याची शक्यता असते. एका बाजूला पोटात जास्त पाणी पिल्यावर दुखतंच. ठीक आहे. त्याच्यामुळे अर्धा पाऊण तास आधी कोमट पाणी प्यायचंय आणि रनिंग झाल्याच्या नंतर आपल्या डाएटमध्ये एक बऱ्याच विद्यार्थ्यांनी ॲड सुद्धा केलेलं असेल, कारण सगळे भरती देत आहेत. कोणाला माहिती नाही असं कोणीच नसेल. तरीही आपल्याला रात्री झोपायच्या आधी काही कडधान्य भिजत घालावे लागतात, जे की आपल्याला सकाळी खायचे असतात. कोणी-कोणी सकाळी उठल्यावर खातं किंवा कोणी रनिंग झाल्यानंतर खातं. तर माझं हेच सांगणं आहे, की रनिंग झाल्यानंतर तुम्ही ते खावं. कारण रनिंग झाल्यानंतर आपल्याला खूप सारी भूक लागते. मग या भुकेमध्ये आपण अनावश्यक गोष्टी सुद्धा किंवा जे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, अशा सुद्धा घरी येऊन गोष्टी खातो काही पण. बरोबर ना? मग ते काही खाण्याच्या ऐवजी आपल्याला काय खायचंय, की रात्री आपल्याला काय-काय भिजत टाकायचंय उद्या सकाळी खाण्यासाठी. तर तुमच्याकडे घरामध्ये आता काजू, बदाम सगळ्याकडे अवेलेबल नसतील, अंजीर सगळीकडे अवेलेबल नसतील, काळे खजूर अवेलेबल नसतील. हे टाकायचंच आहे. पण हे जरी नसलं तरी आपले जे सगळेच विद्यार्थी मित्र असे फॉर्च्युनर गाड्यांमधून येणारे किंवा बुलेटवरून येणारे नाहीयेत. बरोबर ना? अजून कोणाकडे सायकल सुद्धा नाही असे बरेच विद्यार्थी मित्र आहेत. तर आपल्या खिशाला परवडेल असं डाएट करायचंय. त्याच्यात आपले चणे येतात. काबुली चणे नाही. चॉकलेटी कलरचे जे चणे असतात ते चणे. ठीक आहे. चणे असेल, मूग, मटकी आणि आपले शेंगदाणे. ठीक आहे. या ज्या घरातल्या गोष्टी सहज मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आणि जर तुमच्याकडे पॉसिबल झालंच तर तुम्ही जे खजूर किंवा खारीक जे आहेत ना, 2-2 जास्त नाही. 2 काजू, 2 बदाम आणि 2 खारीक, खजूर हे सुद्धा त्याच्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. ज्यांच्याकडे ज्या गोष्टी उपलब्ध असतील त्या गोष्टी त्याच्यामध्ये भिजत घालून सकाळी काय करायचंय, एका डब्यामध्ये भरायचे आणि ते पाणी फेकून द्यायचं नाही. ते पाणी आपल्या शरीरासाठी, आपल्या म्हणजे घोड्यासारखं ज्या विद्यार्थ्यांना धावायचं आहे, त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ते पाणी एकदम जालीम उपाय आहे. ठीक आहे. तर ते पाणी फेकून न देता डोळे बंद करून तसंच पाणी एका श्वासात पिलं तरी चालतंय. कारण मलाही माहिती आहे, की ते पाणी कुणीही सहज पिणार नाही असं असतं ते.
सवय लागायला थोडा टाइम लागेल. ठीक आहे. हे आत्तासाठी किंवा डेली पुढेही कंटिन्यू तुम्ही चालू ठेवू शकता. जोपर्यंत भरती होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. ते पाणी प्यायचंय तुम्हाला, फेकून द्यायचं नाही. आणि मग रनिंग झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय, थोड्या वेळाने मग ते भिजत घातलेलं रात्री ते आपल्याला व्यवस्थित खायचं आहे. डायरेक्ट पोटभर जेवण करायचं नाही. ठीक आहे. आणि महत्वाचं अजून मला इथे सांगावंसं वाटतं, की बरेच जण असं सांगतात, की इलेक्ट्रॉल पावडर जी आहे चांगली येते. ठीक आहे. पण कुणी कुणी सांगतं, की रनिंग करत असताना मध्ये-मध्ये थोड्या-थोड्या वेळाने एनर्जी येण्यासाठी ते प्यायचं असतं. तर माझ्या मते तरी ज्यांना ज्यांना फॉलो करायचं ते करू शकतात. माझ्या मते तरी मध्ये-मध्ये पाणी न पिता डायरेक्ट रनिंग झाल्यावरच तुम्ही पाणी प्यायचं. कारण मध्ये-मध्ये जर पाणी पिलं ना, मग आपल्या बॉडी थंड व्हायला होते. बॉडी ऑलरेडी आपल्याला गरम लागते आपलं इव्हेंट वाढवायचंय तर. तर मध्ये-मध्ये जर आपण पाणी पित राहिलं तर आपली बॉडी थंड होते. मग तेवढा इफेक्ट आपल्या रनिंगवर होत नाही किंवा पुन्हा तेच की पोटात दुखायची सुद्धा शक्यता असते रनिंग करताना. रनिंग केली, पाणी प्यायला गेला, परत रनिंग करायला आला तर पोटात दुखायची शक्यता असते. म्हणजे आपलं मेन इव्हेंट वाढवायचं राहिलं बाजूलाच, वेगळंच दुखणं मागं लागतंय मग. कळतंय? त्यामुळे प्रॉपर डायट, वजन नाही कमी करायचंय, रनिंग वाढवायची. आणि महत्वाचं सांगेल मी, कुठं लिहून नाही ठेवलेलं मी माझ्या याने सांगते अनुभवाने, की भात जो आहे, हा भात कोणाकोणाला भात खाल्ल्याशिवाय जमतच नाही. तर भाताने दम लागतो. ठीक आहे. आता दम रनिंग करायलाही दमच लागतो. पण आपला जो श्वास फुलतो म्हणतो ना आपण, तर मग दम लागल्यामुळे किंवा श्वास फुलतो जास्तीत जास्त कशामुळे, तर त्याच्यात थोडासा आपला सहभाग भाताचा सुद्धा आहे. भाताशिवाय पोट भरत नाही म्हणताना, तर एक टाइम म्हणजे दुपारी भात खाऊ शकता तुम्ही. ठीक आहे. रात्री अजिबात थोडाही भात किंवा भाताचे पदार्थ खाऊ नका. ठीक आहे. खायचं असेल तुम्हाला तर दुपारी तुम्ही बिंदास भात खाऊ शकता. महत्वाचं आहे. व्हिडिओ कसा वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. त्याच्यानंतर अजून महत्वाचं आहे आपल्यासाठी रॅपिटेशन ज्या आपण मारतो इव्हेंट वाढवण्यासाठी, याचं काय करायचं? मारायच्या, नाही मारायच्या, खूप जास्त मारायच्या की कमी मारायच्या? तर आता सध्या आपलं 11 फेब्रुवारीला ग्राउंड चालू होते म्हणजे आपल्याकडे जेमतेम 15 दिवस आपल्या हातामध्ये आहेत. तर मग आपण जे रॅपिटेशन मारतो, रॅपिटेशन मारल्यामुळे काय होतं, की आपल्या रनिंगमध्ये किती बदल झालाय, एक एक सेकंद वाढलाय की कमी झालाय, हे आपल्याला कळतं. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतं आपलं जे डेली रुटीन चाललंय हे बरोबर आहे का? किंवा आपण ज्या काही रनिंगच्या टिप्स फॉलो करतोय, ज्या पद्धतीने स्टेप टाकतोय त्या योग्य आहेत का? रॅपिटेशनने आपलं टायमिंग वाढायला मदत होते. ठीक आहे. त्यामुळे रॅपिटेशन तुम्हाला 400च्या मारू शकता, 800च्या सुद्धा रॅपिटेशन तुम्ही मारू शकता. पण रोज-रोज रॅपिटेशन न मारता 2-3 दिवसातून एकदाच तुम्हाला फक्त रॅपिटेशन मारायच्या आहेत. मुला-मुली दोघांसाठीही हा व्हिडिओ आहे. त्यामुळे महत्वाचा आहे. प्रत्येकाने व्यवस्थित ऐकायचंय. जे आवडतंय, जे महत्वाचं तुमच्यासाठी तुम्हाला वाटतंय, की हे नाही मॅडमचं हे मी घेणार, ते नाही घेणार. या पद्धतीने तुम्हाला जे फॉलो करायचं तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर रॅपिटेशन गरजेच्याच आहेत. फक्त रोज-रोज न मारता 2-3 दिवसातून एकदा फक्त 400च्या किंवा 800च्या, 200-200च्या पण रॅपिटेशन मारू शकता. ठीक आहे. चला. त्यानंतर आहे शूज बदलायचे का? ठीक आहे. तर आता रनिंग आपल्याला फायनल स्टेजवर आपण आलेलो आहोत. तर बरेच विद्यार्थी काय करतात, आधीच त्यांनी माइंडसेट करून ठेवलेला असतो, की आता सध्या आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, खूप जास्त धावायचंय, शूज खराब होणार, मग कशाला महागातले शूज वाया घालवायचे. त्यामुळे सेगा 550, 650 किंवा लोकल क्वालिटीचे जे शूज असतात त्या शूजवर आपण रनिंग करतो. किंवा चांगले असले तरीही आपण काय करतो, जाऊ दे ना भरती आल्यावर नवीन घेऊ तोपर्यंत, नाहीतर ते खराब होतील. म्हणून आपण काय करतो, आतापर्यंत थोडेफार शूज खराब झालेले असतात आणि मग आता भरती आली ना, आता काय करतो डायरेक्ट आपण नवीन शूज, कलांजी म्हणा किंवा आता नवीन नवीन टुर्बो, खूप सारे शूज नवीन आलेले आहेत. तर मग ते शूज घेतो आणि काय करतो, भरतीच्या दिवशी याचं उद्घाटन करेल. डायरेक्ट गेला 11 फेब्रुवारीला ग्राउंडला नवीन शूज घालून गेले. ना शूजला पायाची सवय, ना पायाला शूजची सवय. त्या ग्रिप्सचाही अंदाज नाही. प्रत्येक शूजच्या ग्रिप वेगवेगळ्या असतात. मग पाय कमी जास्त पडतो. मग होत्याचं नव्हतं व्हायला टाइम लागत नाही. त्यामुळे मला इथे हेच सांगायचं, की आपले जे शूज आहेत, खराब झाले असतील, पूर्ण प्लेन झाले असतील, ग्रिप निघून गेली असेल तरच बदला. आणि बदलायचे आत्ताच बदला. आपल्या पायाला निदान त्याची 15-20 दिवस सवय पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे जास्तच खराब झाले असतील तरच बदला, नाहीतर बदलू नका. कळतंय? आपल्याला ज्याची सवय असते आपल्या पायांना त्या शूज मध्ये आपण कम्फर्टेबल राहतो. ठीक आहे. आणि शूजची जी नॉड आहे ती नॉड एकदमही घट्ट बांधायची नाही आणि सैल तर अजिबातच नकोय आपल्याला. तर याच्यावर व्यवस्थित फोकस करायचा. त्यानंतर आहे आपला दिवसातून किती टाइम आणि कधी ग्राउंड करावे. ठीक आहे. आता आपला हा जो काही व्हिडिओ आहे हा थोडासा मोठा होईल बरं का, पण तुम्ही नंतर फास्ट फॉरवर्ड करून मेन मेन पॉइंट बघू शकताच. हेही मी तुम्हाला माझ्याच व्हिडिओमध्ये सांगते.
ओके, कारण महत्वाचे आहे. जेवढे जेवढे पॉईंट मला आठवतात मुलांच्या दृष्टीने महत्वाचे ते सगळे मी आणले. तर दिवसातून आता किती टाइम ग्राउंड करायचंय, तर शुभांगी मॅडम तर नेहमीच सांगतात अख्ख्या लेक्चरमध्ये त्यांच्या की 2-2 टाइम ग्राउंड करा. ठीक आहे. पण ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड जर 42-43च्या पुढे असेल तर त्या विद्यार्थ्यांना आवश्यकता नाहीये 2 टाइम ग्राउंड करायची, पण त्यांनी गोळाफेक मात्र केला 2 टाइम तरी चालतोय. ठीक आहे. आता जे विद्यार्थी मित्र जेमतेम आहेत 35-40 मध्येच खेळत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना माझं आवर्जून सांगणं आहे की सध्या 2 टाइम ग्राउंड चालू करा. आणि कधी ग्राउंड करायचं आहे, तर सकाळी तुम्ही 9च्या आतमध्ये घरात पाहिजे आणि संध्याकाळी 6:30च्या आतमध्ये घरात पाहिजे. संध्याकाळी 4 ते 6:30 किंवा 4 ते 6 पर्यंत तुम्ही ग्राउंडचा टाइम हा बेस्ट आहे तुमच्यासाठी. ऊन पण नाही, थंडी पण नाही आणि रात्र पण तर नाहीच. आणि आजकाल ते भीती तुम्हाला किती सुटली माहितीच आहे. गावाकडचे विद्यार्थी मित्र जर व्हिडिओ बघत असतील तर जरा जपून स्वतःची काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. आपण कुठे धावतोय, रस्त्यानेच धावतोय का की तुमच्याकडे व्यवस्थित ग्राउंड आहे ते व्यवस्थित बघा, योग्य टायमिंग मध्येच धावा. ठीक आहे. सकाळी पण 9च्या आत घरात पाहिजे, जेणेकरून बाकीचे जे रुटीन आहे आपलं ते व्यवस्थित चालू लागेल, त्याला चालू राहील, त्याला थोडाही धक्का लागणार नाही. तर 2 टाइम ग्राउंड करायला स्टार्ट करायचं आहे. चला, आता लॉंग रनिंगला जायचं का? लॉंग रनिंग म्हणजे किलोमीटर. ठीक आहे. 3 किलोमीटर 4 किलोमीटर असं धावतो आपण. तर महत्वाचं लॉंग रनिंग आपण का करतो माहितीये? लॉंग रनिंग आपण करतो आपला स्टॅमिना वाढवण्यासाठी. ठीक आहे. आणि आता आपल्याला गरज, स्टॅमिना तुम्ही वाढवलाय 2 वर्ष 3 वर्ष झाले स्टॅमिनाच वाढवताय. आता आपल्याला आपले मार्क वाढवायचे. मग याच्यासाठी आपल्याला टायमिंग काढणं गरजेचं आहे. लॉंग रनिंग आठवड्यातून एकदा केलं तर चालेल. ठीक आहे. पण रोज रोज लॉंग रनिंगला न जाता, कारण लॉंग रनिंग मध्ये आपण फास्ट पळत नाही, आपल्याला फक्त तो पट्टा आहे तो कव्हर करायचा असतो. तिथे आपण लॉंग स्टेप टाकायचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्या पायाला सवय राहते लॉंग रनिंग करायची. पण आता ही वेळ नाही, त्यामुळे लॉंग रनिंग तुम्ही आठवड्यातून एकदाच करू शकता. इतर वेळी तुम्हाला रॅपिटेशन मारून तुमचा टायमिंग काढायचा आहे. रोज रोज टायमिंग मध्ये कशी, म्हणजे टायमिंग आपला कसा कमी होईल याच्याकडे लक्ष द्यायचंय. टायमिंग कमी होईल म्हणजेच मार्क वाढतील, याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि लॉंग रनिंग करत असताना स्टेप व्यवस्थित टाकायच्यात, घाई करायची नाही. बाजूच्याला मला हरवायचे म्हणून पटापट जोरात पळत सुटायचं नाही. तो पुढे गेला ना, जाऊ दे, काय हरकत आहे. तिथे तुम्हाला थोडी ना कोणी पुरस्कार देणार आहे. तो पुढे गेलाय, जाऊ दे. आपल्या स्टेपवर आपण कॉन्सन्ट्रेट करायचे. आपल्या पायाच्या ज्या स्टेप आहेत, लॉंग स्टेप टाकायच्यात लॉंग रनिंग मध्ये आणि स्टेपवर फोकस करायचा. फोकस हल्ला नाही पाहिजे. चला, त्यानंतर आहे की मार्केटमध्ये आलेले जे प्रोटीनचे डब्बे आजकाल आपण बघतोय. मी कोणाचंही नाव घेत नाहीये किंवा काहीच नाही. पण मला सांगायचं की बरेच विद्यार्थी आम्हालाही विचारतात ना, की जे प्रोटीनचे डबे आलेत मॅडम, मला ग्राउंड वाढवायचं, मी ते घेणार. त्यांचा प्रत्येकाचा माइंडसेट होऊन गेलेला आहे तो. पोलीस भरती द्यायची, आजकाल हेच झाले. पोलीस भरती द्यायची म्हणजे प्रोटीनचे डब्बे खायचे. मग गावाकडचे विद्यार्थी किंवा जे आतापर्यंत पोलीस होऊन गेलेत विदाऊट एकही प्रोटीनचा डब्बा न घेता, ते कसे काय झाले पोलीस? बघा, मार्केटमध्ये जे प्रोटीन आहे आपल्या शरीरासाठी चांगलंच आहे आणि याच्याने एनर्जी लेवल सुद्धा वाढते, जेणेकरून आपलं ग्राउंड सुद्धा वाढतं. त्यामुळे ज्यांना पॉसिबल आहे ते घेतात सुद्धा, चांगलंय. पण ज्यांच्याकडे नाहीयेत, ऐपतच नाहीये म्हणा, ठीक आहे, किंवा खिशाला परवडतच नाहीये ह्याच्यावर पैसे खर्च करायला, त्यामुळे तुम्ही याच्याकडे लक्ष न देता, किंवा बाकीची जी मुलं म्हणतात ना, मी हे खाल्लं म्हणून माझं ग्राउंड वाढलं, मी ते खाल्लं म्हणून माझं ग्राउंड वाढलं, अजिबात नाही. ते भाव खातायत, एवढंच लक्षात घ्या. फक्त आपल्याला आपलं ग्राउंड वाढवायचंय, घेऊ शकत नाही, तर फक्त एक काम करायचंय आपल्याला, की आपण जे ग्राउंड करतोय रोजच्या रोज आपल्या ग्राउंड मध्ये ऑब्झर्वेशन ठेवायचंय आणि आपलं डाएट जे सांगितले ते फॉलो करायचं. डाएट फॉलो केल्यावर कुठंच आपली एनर्जी जात नाही, कुठंच नाही. आणि विनाकारण कुठल्याच गोष्टीवर एनर्जी वाया घालवायची नाही. कोणाला फुकटचे सल्ले अजिबात नाही द्यायचे, कारण आजकाल फुकटचे सल्ले कोणालाच नको आहे. ठीक आहे. आपलं आपल्या जवळ ठेवायचंय आणि आपलं ग्राउंड कसं इम्प्रूव्ह होईल याच्याकडे प्रत्येकाने लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर गोळाफेक जेव्हा आपण करतो, आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांचं असतं की मॅडम माझा गोळाच जात नाही, मला व्यवस्थित सांगा की काय करू काय नको. ठीक आहे. माझं वजन खूप कमी आहे, त्याच्यामुळे माझा गोळा मला माहिती नाहीच जाणार, असं सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचं असतं. तर ज्याचं वजन कमी आहे, तो ज्याचं वजन जास्त आहे त्याच्यापेक्षाही लांब गोळा फेकू शकतो, जर त्याला टेक्निक माहिती असेल तर. ठीक आहे. तर आपल्याला जे काही आपण गोळाफेक करत असताना आपण जी पोझिशन घेतो, पायाची पोझिशन, कोणी स्टेपिंगनी गोळा टाकतं किंवा कोणी जागेवरून गोळा टाकतं. अचानक आपल्या पोझिशन मध्ये चेंज करायचा नाही. आपल्या मित्रानं सांगितलं आपल्याला की मी अशी पोझिशन घेतो म्हणून माझा गोळा आउट ऑफ जातो. ट्राय एकदा दोनदाच करा. नाही ती पोझिशन जमली त्याच्या मागे लागू नका. व्यवस्थित तुमची जर पोझिशन असेल तर तीच फॉलो करा.
फक्त एवढंच करायचंय की पायामध्ये अंतर प्रॉपर घ्यायचंय, कारण फाऊल सुद्धा गोळा झाला नाही पाहिजे. अंतर प्रॉपर घेतल्यानंतर गोळा व्यवस्थित हातामध्ये पकडायचा आहे, खांद्यावर व्यवस्थित गोळा ठेवायचा, कानाच्या बरोबर हिथून गेला पाहिजे गोळा. सरांना विचारा, तुम्ही जर सेल्फ ग्राउंड करत नसाल, कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली करत असाल तर त्यांना सांगा शेवटचे 15 दिवस राहिले जरा जास्त लक्ष द्या आमच्याकडे. ठीक आहे, इतर वेळी पण देता लक्ष, पण आता जरा जास्त लक्ष द्या. गोळा फेकत असताना जर्क, झटका हाताचा एकदम जोरात बसला पाहिजे, फक्त हात मोडला नाही पाहिजे, याकडे लक्ष द्या. आणि गोळा फेकताना नेहमी नजर वरती पाहिजे, जिकडे नजर तिकडे गोळा गेला पाहिजे, एवढी हिंमत आपल्यात आहे. ठीक आहे, तर मग गोळा जर्क, झटका दिल्या दिल्या आपला हात काय करायचा, एकदम वरच्या दिशेने फेकायचा गोळा, आणि नक्कीच गोळ्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होणार आहे. असं काही नसतं वजन कमी वजन जास्त येते, काहीच फरक नाही पडत, फक्त टेक्निकचा भाग आहे. टेक्निक माहिती पाहिजे, व्यवस्थित झटका जर्क व्यवस्थित देता आला पाहिजे. इलेक्ट्रॉल पावडरचं पाणी, हे मला वाटतं मी मगाशी सांगितले तुम्हाला की इलेक्ट्रॉल पावडरचं पाणी आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. तुम्ही दिवसभराच्या बॉटलमध्ये एक पॅकेट मिसळून ते पाणी प्यायलं तरी हरकत नाही. ठीक आहे, किंवा लिंबू पाणी सुद्धा तुम्ही पिऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. जे इलेक्ट्रॉल पावडर नाही घेऊ शकत तर ते लिंबू पाणी प्यायलं तरी हरकत नाही. आणि बेस्ट आहे की रनिंग झाल्या झाल्या इलेक्ट्रॉल पावडरचं पाणी प्या तुम्ही. दिवसभर तर प्याच तुम्ही जेवढं जमेल तेवढं, पण रनिंग झाल्या झाल्या सुद्धा प्यायचं. त्यानंतर आहे रोज आपल्या रनिंग मध्ये झालेला बदल ऑब्झर्वेशन करायचं त्याचं. ठीक आहे, आता आपण काही काही नवीन नवीन फॉलो करायला सुरुवात करतोय. युट्यूबला याला शोध त्याला शोध, हे कसं करायचं ते कसं करायचं. कोणी काही सांगितलं का दुसऱ्या दिवशी ग्राउंडवर गेल्यावर आपलं तेच चालू राहतं डोक्यामध्ये. आज मला अशी पोझिशन घेऊन बघायची गोळा फेक करताना, आज मला असे स्टेप टाकायचे रनिंग करताना. तर आपण ज्या स्टेप फॉलो करतोय, जे गोळा फेक करत असताना आपण ज्या पद्धतीने बदल करतोय तो नक्की योग्य आहे का, हे आपल्याला याच्यावरूनच कळणार आहे की आपल्यात चांगला बदल होतोय की जेवढा गोळा जातोय त्याच्याही मागे येतोय. तर हे व्यवस्थित याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. रनिंग करत असताना आपल्या स्टेप कोणाच्याही सांगण्यावरून लगेच बदलायच्या नाही. ठीक आहे, त्यानंतर आहे की आठवड्यातून 2 वेळा प्रॉपर डेमो. आधी मी सांगायची की आठवड्यातून एकदाच डेमो द्या, पण आता 15 दिवस जेमतेम आपल्या हातामध्ये राहिलेले आहेत, तर आठवड्यातून 2 वेळा डेमो द्यायचा. डेमो म्हणजे काय, तर तुम्ही जर ग्राउंड कोणाच्या मार्गदर्शनाखाली करत असाल, खूप सारा मोठा ग्रुप, मार्गदर्शन नसलं तरी सेल्फ ग्राउंड जरी करत असला, आजकाल सेल्फ ग्राउंड करणाऱ्यांचा सुद्धा खूप मोठा ग्रुप झालाय, तर तुम्ही आठवड्यातून 2दा आपल्याला ऑब्झर्वेशन करायचे, टोटल मार्क काढायचे आपले, टोटल मार्क ग्राउंडचे पण आणि लेखीचे पण. म्हणजे मुलांचं 1600 मीटर, 100 मीटर गोळाफेक, मुलींचा 800 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक. तर हे काय करायचंय, ज्या पद्धतीने आपली एक्झाम होते ना, त्याच पद्धतीने ग्राउंडवर एक्झाम घ्यायची. कोणीतरी तुमच्या सिनियर असेल सेल्फ ग्राउंड करणारे, त्यांनी कोणीतरी त्याने पण डेमो द्यायचा आहे आणि त्याने सगळ्यांचं ग्राउंड त्या दिवशी घ्यायचंय. सेम गोळा फेकला सुद्धा 3 चान्स द्यायचे, सेम 1600 मीटर, सेम 100 मीटर. या पद्धतीने जर डेमो घेतला तर आपला 1-1, 2-2 मार्क वाढतायत की नाही वाढतात हे तुम्हाला कळतं आणि थोडंसं स्वतःहूनच स्वतःला मोटिवेशन यायला तयार होतं. दुसऱ्यांचं मोटिवेशन जास्त काळ टिकत नाही, आपलंच आपल्याला मोटिवेशन कामाला येतं, हे नेहमी लक्षात ठेवायचंय. त्यामुळे आठवड्यातून 2 वेळा डेमो द्यायचा. पहिला डेमो दिला ना, तो डेमो देत असताना आपण रनिंग केल्यानंतर जेव्हा एंड करतो, एंड केल्यावर आपल्याला कळतं की अरे पळताना मी अशी चूक केली, पळताना मी एवढ्या लवकर स्पीड नव्हतं घ्यायला पाहिजे, किंवा खूपच कमी स्पीड घेतलं, खूप उशिरा स्पीड घेतलं मी. हे आपल्याला तेव्हा कळतं कधी, जेव्हा आपले सर किंवा आपले जे सिनियर आहेत ते आपल्याला टायमिंग सांगतात, त्यावेळी आपल्याला आपल्या चुका कळतात. मग हा पहिला डेमो झाल्याच्या नंतर या चुका 2-3 दिवसामध्ये पुन्हा सुधारायच्यात. पुन्हा एक डेमो, म्हणजे आठवड्यातून असे 2 डेमो घ्यायचे. डेमो घेतल्यानंतर आपल्याला कळतं आपले मार्क्स किती वाढलेत किंवा आपण काय काय चुका करतोय अजून सुद्धा. ह्या चुका मेन पेपरला नाही झाल्या पाहिजे म्हणून आधी पेपरचे डेमो घ्यायचे. सेम लेखी परीक्षेचं सुद्धा आहे. वेगवेगळे प्रश्न सोपे सगळे एकत्रित घ्यायचे नाही, सोपे मीडियम हार्ड सगळे एकत्रित प्रश्न हे करून पेपर काढायचा असतो. आणि मग हा डेमो घेतल्यानंतर दोन्हीमध्ये तुमची इम्प्रुव्हमेंट तुम्हाला स्वतःला दिसेल. ठीक आहे, महत्वाचं आहे. त्यानंतर आहे झोप आणि बॉडी रिलॅक्सेशन. आता ग्राउंड जवळ आल्यामुळे आपण काय करतो बघा, व्हिडिओ थोडासा मोठा आहे, मी पुन्हा सांगतेय, फास्ट फॉरवर्ड करून नंतर तुम्ही बघू शकता, कारण महत्वाचे सगळे पॉइंट आहेत. झोप आणि बॉडी रिलॅक्सेशन. तर आता ग्राउंड आपल्या जवळ आलेलं आहे, त्याच्यामुळे आपण काय करतो की खूप कमी झोपतो. रात्रभर जागरण करत अभ्यास करत बसतो,
12ला झोपतो, 5ला किंवा पावणे 5ला उठतो, 5:30ला ग्राउंडला जातो, दिवसभर ग्राउंड झाल्यावर खाणं पिणं, अर्धा एक तासाची झोप, परत लायब्ररी, परत हे रुटीन चालू राहतं. त्यामुळे आपल्या झोपेकडे लक्ष नसतं. तर असं अजिबात नाही करायचे. बॉडी रिलॅक्सेशन तेवढंच गरजेचं असतं. आणि आता सध्या 2 टाइम आपण ग्राउंड करतोय, त्यामुळे आपल्याला प्रॉपर झोप 6-7 तासाची का होईना आपल्याला झोप पाहिजे म्हणजे पाहिजेच. आदल्या दिवशी रात्री बॉडी रिलॅक्स झाली तरच दुसऱ्या दिवशी आपली बॉडी काम करू शकते चांगल्या प्रकारे. हे नेहमी लक्षात ठेवायचे. त्यामुळे कोणी काहीही म्हणू देत, झोप व्यवस्थित झालीच पाहिजे. आणि पाय जर स्ट्रोक वगैरे पायाला बसत असेल, शिनपेन वगैरे होत असेल तर मालिश करा किंवा बाम वगैरे लावून व्यवस्थित शेकवा त्याला. ठीक आहे, महत्वाचा पॉइंट आहे हा. त्यानंतर आहे की 100 मीटर जेव्हा आपण मारत असतो, 100 मीटर मध्ये भल्या भल्यांचं एक वेळ 1600 किंवा 800 आउट ऑफ होईल, पण 100 मीटर 100तूनच एखाद्याचं होऊ शकतं, असं मी तरी सांगेल. ठीक आहे, त्यामुळे 100 मीटर मध्ये ज्या छोट्या छोट्या चुका आपल्या आहेत, कुठल्या चुका? टाळी वाजल्यानंतर आपण पळतो, मग तिथे आपला 1 सेकंद जातो. तर आत्ताच सवय लावायची, 15 दिवस रोज आपण 100 मीटरचं जेव्हा रॅपिटेशन घेत असू ना, टाळी मारण्याचा अंदाज, अर्धी टाळी, अर्धाच आवाज आला ना लगेच सुटायचं आपल्याला. ठीक आहे, किंवा जे करणारे असतात ना ते मागे उभे, पुढे असलं तर वेल अँड गुड. पुढे असलं तर जेव्हा ते हात हे करतील तेव्हाच आपण पळायला स्टार्ट करतो, पण ते आपल्या मागे असतं, आपल्याला दिसत नाही. त्यामुळे आपली नजर पुढे, पाय एकदम, पाय आणि हात पळण्याच्याच पोझिशन मध्ये पाहिजेत. वाजल्या वाजल्या पूर्ण वाजून न देता डायरेक्ट पळायला सुरुवात करायची. अशाने आपला 1 सेकंद काय होतो? वाचतो. आणि मग 100 मीटर मध्ये आपल्याला डायरेक्ट तुफानच आणायचं असतंय. कुठलाच विचार न करता जसं जमेल तसं जोरात धावायचं असतंय. ठीक आहे, त्यानंतर आहे आपलं गोळाफेक करत असताना आपल्या हात आणि पायाची पोझिशनकडे लक्ष द्यायचं, जे की मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जर्क व्यवस्थित, झटका व्यवस्थित बसला पाहिजे. पायाची पोझिशन स्टेपने जर टाकत असाल तर स्टेप व्यवस्थित घ्यायची आहे. मागे पण फाऊल नाही झाला पाहिजे, पुढे पण फाऊल नाही झाला पाहिजे. गोळा टाकल्यानंतर हात वगैरे टेकला नाही पाहिजे. पाय सुद्धा त्या रेषेच्या पुढे नाही गेला पाहिजे, फळीवर पाय नाही टेकला पाहिजे. आणि बाहेर येत असताना मागून बाहेर यायचं, पुढून असं मागे यायचं नाही. तर या सगळ्या गोष्टींवर आपल्याला काम करायचंय आता. ओके, त्याच्यानंतर आहे आपलं मुलांचं 1600 मीटर आणि मुलींचं 800 मीटर. तर हे रनिंग करत असताना आपल्याला काय करायचं, ही रनिंग इम्प्रुव्हमेंट करत असताना आपल्या निरीक्षण करायचं, जे मी मगाशी तुम्हाला थोडंसं सांगितलंय की रनिंग झाल्यावर आपल्याला कळतं की आपण कुठे स्पीड वाढवलं किंवा कुठे कमी केलं. तर याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं, पुढच्या वेळी त्याच्यावर काम करायचंय. श्वास, आपल्याला दम खूप लागतो, तर हातांबरोबर आपला श्वास चालू राहायला पाहिजे, जेणेकरून आपला कंटिन्युटी आपल्यामध्ये टिकून राहते. आणि एनर्जी लेवल वाढवण्यासाठी तुम्हाला ज्या प्रकारे सांगितले त्या प्रकारे फॉलो करा. 1600 मीटर आणि 800 मीटर आपल्या हातचे मार्क्स आहे. 100 मीटर पेक्षाही हे हातचे मार्क्स आहे. 100 मीटर अजिबात हातचे नाहीये, तिथं मेहनतच आहे. इथे पण मेहनत आहे, पण 100 मीटर पेक्षा हे जरा आपल्या जवळपास आउट ऑफ होण्यासाठी. गोळाफेक नंतर हेच, त्याच्यामुळे इकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. कुठं लॉंग स्टेप टाकायच्यात, पहिले तुम्हाला स्पीड थोडंसंच घ्यायचे, लॉंग स्टेप टाकायच्यात. नंतर जेव्हा 200 मीटर राहतं ना, तेव्हा एकदम जीव तोडून आपल्याला खेचायचं असतं. 1600 असू दे किंवा 800 असू दे, फार मग विचारच नाही करायचा मी मरल का जगल, असं होत नाही कोणाचं ऍक्च्युली. पण जे काय व्हायचं ते लाईनच्या बाहेर गेल्यावर भले तू 5 मिनिटं बेशुद्ध पडणार, काय फरक नाही पडत. पण हा काय असतो, आपल्याकडे शेवटचा एक चान्स असतो. हा चान्स हातातून सुटला का डायरेक्ट मग पुढच्या वर्षीची भरती असते. ठीक आहे, त्यामुळे शेवटचे 200 मीटर आहे, तिथे कुठलाही विचार न करता जेवढं फास्ट पळता येईल आपल्या पद्धतीने तेवढं फास्ट आपल्याला पळायचं असतं, जेणेकरून 2-2, 3-3 सेकंद आपले कमी होतात. ठीक आहे, आणि कोणाला काही नाही होत. त्यामुळे घाबरू नका की मॅडम असंच बोलतात आणि तसंच बोलतात. काही नाही होत कोणाला पळाल्यावर, काहीही होत नाही. लयतले आपण झोपतो थोडा वेळ, तर ते नॉर्मल आहे, कॉमन आहे ते. ठीक आहे, हा. तर मग ह्या काही टिप्स माझ्याकडून तुमच्यासाठी होत्या ग्राउंड वाढवण्यासाठी. तरीही अजून तुम्हाला काही विचारायचं असेल या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारायचंय. व्यवस्थित ग्राउंड वाढवायचंय. अजून 15 दिवस आहेत फक्त आपल्या हातामध्ये, त्यामुळे जे काही असेल ते आत्ताच आपल्याला कळायचंय. नवीन कुठल्याही गोष्टी करायला घेऊ नका. जर त्याच्यामध्ये आपल्याला वाटते चान्स कमी आहेत इव्हेंट वाढण्याचे, तर त्या गोष्टी करूच नका, आता सध्या टाळा त्या गोष्टी. चलो, बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट, जय हिंद.